फक्त भेट नव्हती, ती माझ्या आयुष्याची पहिली जखम होती, जिच्यावर मी आनंदाचं नाव ठेवलं. त्या दिवशी मी काहीच अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. ना कुणी येईल असं वाटलं होतं, ना कुणी मनात शिरून सगळं बदलून जाईल याची चाहूल होती. मी माझ्याच विचारात अडकलेलो, माझ्याच शांततेत हरवलेलो, आणि तेवढ्यात तू आलीस. ना गडबड, ना गाजावाजा, ना कुठली घोषणा, फक्त तुझं येणं. तू समोर उभी राहिलीस आणि मला पहिल्यांदाच स्वतःचं मन ऐकू आलं. त्या मनानं खूप वर्षांनंतर काहीतरी जाणवलं होतं. जणू कुठेतरी कोरडं पडलेलं मन हळूच ओलावलं. तुझ्या डोळ्यांत मी काहीतरी पाहिलं. ते दुःख होतं की शांतता हे आजही कळत नाही, पण ती माझ्यासारखंच होतं. तू माझ्याकडे पाहिलंस आणि त्या क्षणाला मी माझ्या सगळ्या भिंती कोसळताना पाहिल्या. तू हसलीस. ते हसू खूप मोठं नव्हतं, खूप खुलं नव्हतं, पण ते माझ्या आत खूप खोलवर गेलं. मी बोलणार होतो, मनात हजार शब्द होते, काही प्रश्न, काही कबुल्या, काही न सांगता आलेली वर्षांची तहान. पण ती शब्द घशातच अडकले, कारण भीती मला म्हणत होती, जवळ जाऊ नकोस, ही नजर सवय झाली तर नंतर फार दुखेल, पुन्हा तुटशील. आणि मी तिचं ऐकलं. तू थोडा वेळ थांबलीस, कदाचित मी काही बोलेन याची वाट पाहत, कदाचित तुलाही काही सांगायचं होतं. त्या काही क्षणात माझं मन वेगानं धडधडत होतं आणि वेळ जणू मुद्दाम हळू चालत होती. पण मी गप्प राहिलो आणि तू हळूच निघून गेलीस. तुझ्या पावलांचा आवाज आजही मनात वाजतो, प्रत्येक वेळी मी डोळे मिटले की. पहिली भेट तिथेच संपली, पण तिथेच माझं आयुष्य 2 भागांत फुटलं, तुझ्या आधीचं आणि तुझ्या नंतरचं. त्यानंतर मी तुला कधीच पाहिलं नाही, पण मी तुला पाहायची आतुरता रोज जगत राहिलो. प्रत्येक ओळखीच्या चेहऱ्यात मी तुलाच शोधू लागलो, प्रत्येक आवाजात तुझ्या पावलांचा भास झाला, प्रत्येक वळणावर कदाचित आज असं वाटत राहिलं. सकाळी डोळे उघडल्यावर पहिला विचार, आज भेटशील का? दिवसभर तुझ्या नसलेल्या अस्तित्वाची जाणीव आणि संध्याकाळी मनात उरलेली निराश शांतता. रात्री झोपण्याआधी तुझ्याशी न बोललेली सगळी वाक्य मनातल्या मनात तुला सांगत राहिलो. मी गर्दीत उभा राहिलो तरी एकटा वाटत राहिलो, कारण मन तुझ्याकडेच अडकलं होतं. कधी कधी वाटतं तू मला विसरली असशील, कदाचित माझं नावही आठवत नसेल, पण माझ्यासाठी तू फक्त आठवण नाहीस, तू माझ्या आयुष्याची सगळ्यात शांत वेदना आहेस आणि सगळ्यात जिवंत आतुरता. लोक म्हणतात वेळ सगळं भरून काढते, पण काही जखमा वेळेसोबत आणखी खोल जातात, कारण वेळ तुला आणत नाही, फक्त तुझी उणीव वाढवत जातो. पहिली भेट माझ्यासाठी शेवटचीच ठरली, कारण त्यानंतर मी कुणालाच पूर्ण मन देऊ शकलो नाही. आजही मी तुझ्याशी मनात बोलतो, उत्तर येत नाही, पण तरीही मी बोलत राहतो, कारण खरं प्रेम भेटीवर नाही, संवादावर नाही, ते वाट पाहण्यावर आणि आठवणींवर जगतं. पहिली भेट पुन्हा कधी झाली नाही, पण ती भेट, ती नजर, ते हसू आणि तुला पुन्हा पाहायची ती न संपणारी आतुरता माझ्या प्रत्येक श्वासात आजही जिवंत आहे. पहिली भेट, एक क्षण, आणि त्यानंतर आयुष्यभराची वाट पाहणं.